इथे आपण कुठलेच मसाले याच्यामध्ये ॲड केलेले नाही आहे. फक्त आपण इथे कांदा मसाल्यामध्येच हे वांगं बनवणार आहोत अस्सल सातारी पद्धतीने. 2-3 चमचेच पाणी इतकंच आपण इथे ॲड केलेलं होतं. छान सर्व ही वांगी ना या मसाल्यामध्येच आपण इथे शिजवणार आहोत. बनवणार ना तुम्ही असं सातारी पद्धतीने कांदा लसूण वांगं. हे वांगं खायला अतिशय टेस्टी लागतं. नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा. या वांग्याला इथे जास्त काही मसाला पण इथे लागत नाही. चला आता आपण ही रेसिपी कशी बनवायची, या रेसिपीला काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला इथे दाखवते. 2 हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेले, आलं घेतलेले, अर्धा चमचा इथे जिरे घेतलेले, अर्धा लसणाची कुडी घेतलेली आणि कोथिंबीर घेतलेली. हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. इथे मी वांगी स्वच्छ धुवून घेतलेले. आता आपण एका बॉलमध्ये 2 कांदे असे बारीक चिरून घेतलेले. त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे, हळद, आणि त्यानंतर इथे आपण कांदा मसाल्यामधलंच वांगं बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 3 चमचे कांदा मसाला ॲड केलेला आहे. ते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता इथे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण इथे एक्स्ट्राचे कुठलेच मसाले टाकलेले नाही आहे, कारण आपण इथे सातारी पद्धतीने इथे कांदा लसूणमधलंच वांगं बनवणार आहोत. त्यासाठी इथे फक्त आपण कांदा लसूण मसालाच यूज केलेला आहे. त्याच्यामध्येच आता आपण हे बनवणार आहोत. पूर्ण हा मसाला छान कांद्याला लागला गेला पाहिजे. आणि इथे मी तुम्हाला जे वाटण दाखवलं होतं ना, आलं लसूण जिरे कोथिंबीर, ते आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान या कांद्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा इथे छान सर्व मसाला असा लागला गेलेला आहे. इथे आता हे वांगं आहे ना, ह्याची अशी देठ कट करून घ्यायचं. त्यानंतर आता हे वांगं आपण हे बघा पूर्ण असं इथे कट करून घ्यायचं आहे, की आपल्याला त्याच्यामध्ये ना मसाला छान भरता येईल या पद्धतीने. हे बघा इथे मी कट करून घेतलेलं आहे. सेम असंच करून घ्यायचं. सर्व वांगे ना अशीच कट करून घेणार आहे. सावकाश करायची फक्त पद्धतीने. हे बघा इथे मी कट करून घेतलेलं आहे. सेम असंच करून घ्यायचं. अशीच पुढचे मी सर्व कट करून घेणार आहे. हे बघा इथे वांगी कट करून घेतल्यानंतर इथे मी मिठाच्या पाण्यामध्ये अशी ठेवायची, की त्यामुळे काय होतं ती काळी पडत नाही. म्हणून अशी कट केली की मिठाचं पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये ही वांगी टाकून द्यायची. आता हा मसाला आहे ना, हा मसाला आता आपल्याला या वांग्यामध्ये दाबून भरून घ्यायचा आहे पूर्ण. जेवढा बसेल ना तेवढा भरायचा इथे. हे बघा इथे मी पूर्ण मसाला असा वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे. आता सर्व वांग्यामध्ये मी असाच मसाला भरून घेणार आहे. वांग्यामध्ये असा मसाला भरून झालेला आहे. इथे थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे, तो आपण फोडणीमध्ये यूज करणार आहोत. तर इथे मी कढई ठेवली, 1 पळी भरून इथे तेल ॲड केलेलं आहे. अजून अर्धा पळी इथे तेल टाकून घेतलेलं आहे. इथे अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. इथे थोडेसे जिरे ॲड केलेले. आपण वाटणामध्ये पण जिरे टाकलेले होते. जिरे मोहरी छान फ्राय झाल्यानंतर जो मसाला उरलेला होता ना, तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तोच मसाला इथे आपण फ्राय करून घ्यायचा आहे. बाकी इथे आपण कुठलेच मसाले टाकणार नाही आहे, कारण आपण इथे प्रॉपर कांदा मसाला वांगं बनवणार आहोत. त्यासाठी इथे फक्त जो मसाला यूज केलेला आहे तोच उरलेला इथे वापरायचा. आता इथे 1-2 मिनटं हे छान मस्त फ्राय करून घेऊया या तेलामध्ये. हे बघा इथे मस्त फ्राय झालेला आहे कांदा. फ्राय झाल्यानंतर ही जी वांगी आहे ना, ही आपण ह्याच्यामध्ये सोडून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची, कारण आपल्याला हा मसाला आहे ना तो इथे करपू द्यायचा नाही आहे. या मसाल्यामध्येच आपण हे छान आता इथे शिजून घेणार आहोत. मी ज्याप्रमाणे इथे कांदा मसाला वांगं बनवते ना, त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा, अतिशय टेस्टी लागतं. इथे आपण कुठलेच मसाले याच्यामध्ये ॲड केलेले नाही आहे.
फक्त आपण इथे कांदा मसाल्यामध्येच हे वांगं बनवणार आहोत, अस्सल सातारी पद्धतीने. छान सर्व ही वांगी ना या मसाल्यामध्येच आपण इथे शिजवणार आहोत. हे बघा इथे छान मस्त असं मिक्स करून घेतलेले आहे या मसाल्यामध्ये सर्व वांगी. ह्याच्यामध्ये ना आपण 2-3 चमचेच पाणी इथे ॲड करणार आहोत. आता इथे मी झाकण ठेवून घेते. आदनमधनं चेक करायची. इथे काय आपण जास्त पाण्याचा वापर करणार नाही आहे. तुम्ही बघितले इथे मी 2-3 चमचेच पाणी इथे ॲड केलेले आहे. मसाला आहे ना जो, त्याच्यामध्येच हे वांगं शिजून घेणार आहोत. आता झाकण ठेवते मी. हे बघा इथे मी झाकण काढून बघितलं. इथे वांगं शिजत आलेलं आहे. थोडंसं इथे फक्त कच्चं आहे आपलं वांगं अजून. इथे अजून 2-3 मिनटं लागेल आपल्याला. हे बघा वांगं इथे मस्त शिजल्या गेलेले आहे या मसाल्यामध्येच. सर्व मी आता इथे वर खाली करून घेते. खालची साईड जी छान इथे शिजल्या गेली ना, ते चेंज करून घेते पुन्हा. आणि इथे मी अदनमधनं चेक करत होते. वांगं इथे छान मस्त इथे शिजल्या गेलेले आहे याच मसाल्यामध्ये. तुम्ही इथे बघितलं मी 2-3 चमचेच पाणी ॲड केलं होतं सुरुवातीला. आणि त्यानंतर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण केलं ना, त्याच्यामध्ये पण मी 2-3 चमचे पाणी ॲड केलं. नंतर इथे टाकून घेतलेले. इथे आपलं कांदा मसाल्यामधलं वांगं इथे तयार झालेलं आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.